सातारा जिल्ह्याचे गटनिहाय आरक्षण जाहीर। सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवनात जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। अनुसूचित जाती 7, अनुसूचित जमाती 1, नागरिकांचा मागासवर्ग 17, पुरुष 8, स्त्रिया 9 आणि सर्वसाधारण गटातील 40 जागांपैकी 20 पुरुष 20 महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले। यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण आणि तहसीलदार शितोळे उपस्थित होते। नमस्कार। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता मान्य राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद गटांकरिताची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली। त्याचबरोबर सर्व पंचायत समितीकरिता जागांचे आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित तालुक्याच्या मुख्यालयी काढण्यात आलेली आहे। आज जिल्हा परिषदेच्या एकूण 65 जागांपैकी अनुसूचित जातीकरिता 7 जागा आरक्षित करण्यात आल्या। त्यापैकी 4 जागा महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत। 1 जागा अनुसूचित जमातीकरिता आरक्षित करण्यात आलेली आहे। 17 जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत। पैकी 9 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित 40 जागा ज्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत, त्यापैकी 20 जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। आरक्षणाची जी प्रक्रिया आहे ती उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी नागरिक यांना सांगण्यात आली। जे कायद्यातल्या तरतुदी आहेत, मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश आहेत, आदेश आहेत, यांचं वाचन करण्यात आलं आणि प्रक्रिया समजावून सांगण्यात आली आणि सर्वांच्या समक्ष अतिशय निष्पक्षपणे आज सातारा जिल्हा परिषदेतील 65 गटाकरिता आरक्षण सोडत संपूर्ण करण्यात आलेली आहे। धन्यवाद। 13 तारखेला आपण आरक्षणाच्या सोडती जिल्हा परिषदेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात, पंचायत समितीकरिता संबंधित मुख्यालयात, तालुका मुख्यालयात काढण्यात आलेले आहेत। या आरक्षण सोडतीवर जर कोणत्याही नागरिकांच्या, लोकप्रतिनिधींच्या काही हरकती असतील तर दिनांक 14/10 ते 17/10/2025 या कालावधी दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषदेसाठी आपण हरकती दाखल करू शकतो, पंचायत समितीकरिताही दाखल करू शकतो आणि त्यानंतर अंतिम करून अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना 27/10 अखेर आपण सादर करणार आहोत आणि प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयुक्त यांच्या वतीनं विभागीय आयुक्त हे 31/10/2025 रोजी पूर्ण करणार आहेत आणि 3 नोव्हेंबर रोजी राजपत्रामध्ये अंतिम आरक्षित झालेली जी सूची असेल ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी।